मी विधानसभेची निवडणूक लढवणार असं धर्मराव बाबा आत्राम म्हणालेले आहेत। मला अजित पवारांनी सांगितल्यानं मी निवडणूक लढवणार आहे। समोर मुलगी असेल किंवा मुलगा तरी मी निवडणूक लढवणार असं ठामपणे धर्मराव बाबा आत्राम म्हणालेले आहेत। काही जरी झालं तरी आमदार हा आमच्याच घरात राहणार आहे। मी पुन्हा निवडून येईन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। काय सांगाल, एक राजकीय प्रश्न आहे की ज्याप्रमाणे आपल्याच मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला उमेदवारी मिळेल का माहितीकडून उभं राहणार राष्ट्रवादीकडून। सर, एक आणि प्रश्न असा आहे की स्वतःच्या मुली विरुद्ध आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याच मतदारसंघामध्ये आपण येणाऱ्या निवडणुकीत लढणार का? मुली असो मुलगा असो काही असो आम्ही लढणार। हे दादांचा आदेश आहे की मी लढला पाहिजे, मी लढणार। ते मुलगी असेल मुलगा असेल आमचे सगळे आमच्या घरामध्ये आमदार निवडून येतो ना, एक तर तिकडे नाही तर इकडे। आता मी येणार पुन्हा। एक शेवटला प्रश्न आहे की जी ही निवडणूक तुमच्यासाठी फार महत्त्वाची असणार आहे, तर ही निवडणूक अंतिम राहणार आहे की याच्यानंतर पण सुद्धा तुम्ही लढणार आहे? आता लोकांच्या इच्छा असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत मी लोकांचा सेवा करणार। हे मी मागच्या दादा आले होते 6 तारखेला मी बोललो। आणि जोपर्यंत लोकांची आवश्यकता असेल तोपर्यंत पण दादांच्या पाठीशी आम्ही उभा राहणार। आशिष जुंगरे, पुढारी न्यूज, गोंदिया।